श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नर देहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भव पंथ. ज्यासी वाणी ती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःखमुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती. अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले करावे हठयोग साधन. ऐसी ना इच्छा बहुत तीन, नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी. योगाभ्यासी बैसले एक सूर्यमंडळ विलोकित, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिताती. मौन धरिती कितीयक, एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानदयाचे पाहिले. कित्येकाचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रीचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळे समर्थासी. जाणिले त्यांच्या हृदयगतासी, अंतरा माझे आधीच. सन्मुख पाहून तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंधिवा प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झालिया काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पंदा पुंजावरी मस्तक ठेविले झडकरी. सद्दीत झाले अंतरी, हर्ष पोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे येती मूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन कराव्यास केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म करते केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडूनी. वरीच तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सूर भुवनी. अंती जासी सुखाने, कोणी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केवी करीतील, परी अंतरीची खून. येती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द ऐकना बोलवे, सिद्धी करुणी प्रसन्न. वाढविले आपले महिमानतेची, वार योषिते समान. अर्थ स्वामी वचनाचा, असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्म करते बहु केली. यशवंतराव भोसेकर नामेदेव मामलेदार, त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सदिच्छ अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखिले आत्मरूप. महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थाची कृपा होत इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला करी नग्न तलवार. घेऊन आला श्री समोर, घालून साष्टांग नमस्कार. मना माझी प्रार्थित, स्वकार्य चिंतोनी अंतरी. खडग दिधले श्रीच्या करी, म्हणे मजवरी कृपा करी. तरी खडग हाती घेती, लजावणी बैसला दूर. श्रीनी जाणिले अंतर, त्याचे पाहुणी कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी, तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोनी, वासुदेवराव पाहुणी. खिन्न झाला अंतकरणी, समर्था ते आपुली करणी. नावडे समर्था म्हणत असे, कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी
पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची, असो स्वामीचे भक्त. तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात, राजश्रीत सरदार. काही कारण झाले, संसारी मन विटले, प्रपंचाते सोडिले. भक्त झाले स्वामीचे, मायापाश तोडूनी. दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निशिदिनी. करिता ते आनंदे, अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यूसमय पातला. पाहून या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवलपरी झाले तीन वदन होऊनी. दृढ घातली मिठी चरणी, तात्या करीती विनवणी. मरण माझे चुकवावे, ते पाहुणी श्री समर्थ. कृतांतासी काय सांगत, हा असे माझा भक्त. आयुष्य याचे नसरले, पहिलं तो वर्ष बसत. त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित. स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले, तत्काळ वर्षभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर, जन पाहुणे आश्चर्य करता. धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिली मुक्ती. मरण चुकले तात्याचे, ऐशा लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे, जयाची लीला अगम्य ध्याती. जाते निगमागम, सूर नर वर्णिताती गुण. अनादिसिद्ध परमात्मा, नाना रूपे नटोनी. स्वेच्छे विचरे जो या जनी, भक्ता सन्मार्ग दाखवणी. भवसागरी तारित, त्या परमात्म्याचा अवतार. श्री स्वामी यती दिगंबर, प्रकट झाले धरणीवर. जगदुद्धाकारणे, त्यांची पद सेवा निशिदिनी. करुणी तत्पर सदा भजनी, विष्णू शंकराचे मनी. हेची वसो सदैव, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.